Hello students, welcome back in my YouTube channel EduChange. In the previous video, you enjoyed first scene of this play from standard 7th, The Welcome. So today I am going to explain the meaning of second scene of this play. I hope you all have enjoyed first scene of this play. Okay, so today we are going to see what is happening in second scene of the play. Okay, scene second, इनसाइड चतुर्भुज हाऊस. तर हा जो दुसरा प्रवेश आहे किंवा दुसरा दृश्य आहे हे कुठे घडलेलं आहे तर हे इनसाइड चतुर्भुज हाऊस, चतुर्भुजच्या घरामध्ये. पहिला डायलॉग आहे मेडचा. मेड म्हणजे काय तर मेड म्हणजे त्यांच्या घरातली सर्वंट असेल. ती काय म्हणते पहा, मदर दादा बाबू हॅज कम होम इन अ ब्लेझिंग टेम्पर. या ठिकाणी एक फ्रेज आहे ब्लेझिंग टेम्पर. ब्लेझिंग टेम्पर म्हणजे रागावलेले. तर ती म्हणते की दादा बाबू येत आहेत घरी आणि ते अतिशय चिडलेले दिसत आहेत, रागावलेले दिसत आहेत. मदर म्हणते वाय, व्हॉट्स द मॅटर, का बरं, काय झालं असेल, काय भानगड आहे. मेड म्हणते आय डोंट नो, मला माहीत नाही. तेवढ्यात चतुर्भुज येतात तिथे. लिटिल बॉय म्हणतो दादा कॅन आय हॅव दिस कॅट, दादा ही मांजर घेऊ का मी. कारण चतुर्भुजच्या हातामध्ये मांजर होती म्हणून तो लहान मुलगा म्हणतो मी ही मांजर घेऊ का. चतुर्भुज म्हणतो पहा इथे कंसात दिलं स्लॅप्स हिम हार्ड. त्या लहान मुला एक तो जोराची एक चापट लावून देतो आणि तो म्हणतो कॅट 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 द होल डे लॉंग इज इट, दिवसभर अगदी सारखं मांजर मांजर चाललंय हो की नाही. मदर म्हणते नो वंडर द पुअर बॉय इज अँग्री, तो मुलगा रागावलाय म्हणून त्याच्यामध्ये काही नवल वाटावं असं काही नाही. तो मुलगा म्हणजे चतुर्भुज. ही कम्स होम आफ्टर सच अ लॉंग टाईम, तो इतक्या दिवसांनी घरी येत आहे. अँड दीज ब्रॅट्स स्टार्ट अनॉईंग हिम ॲट वन्स, आणि ही मुलं त्याला चिडवत आहेत. ब्रॅट्स म्हणजे खोडकर मुलं घरातली, थोडक्यात व्रात्य. ती मुलं त्याला चिडवत आहेत, त्रास देत आहेत. अनॉईंग, अनॉईंग म्हणजे त्रास देत आहेत. पुढे पा, लेट मी हॅव द कॅट सन, मुला माझ्याकडे दे ती मांजर. आय विल गिव्ह इट सम राईस अँड मिल्क दॅट आय हॅव पुट बाय, मी तिला काय करते, मी जो बाजूला काढून ठेवलंय ना भात आणि दूध ते तिला खायला देते असं म्हणते. इथे पहा चित्रामध्ये दिसते हा चतुर्भुज रागावलेला आहे. रागावलेला म्हणजे हीज, इथे फ्रेज दिलेली लक्षात ठेवा तुम्ही, ब्लेझिंग टेम्पर. ब्लेझिंग टेम्पर म्हणजे रागावलेला, वैतागलेला हा चतुर्भुज. त्यानंतर त्याची मदर दिसते, त्या मदरने हातामध्ये कॅट घेतली, ही त्यांची आंटी आहे. त्यानंतर इकडे लिटिल बॉय आहे, लिटिल गर्ल आहे आणि ही मेड दिसते. हा ना, तर अशा पद्धतीने या संवाद त्या ठिकाणी घडत आहे. चतुर्भुज म्हणतो फ्युरियसली, फ्युरियसली म्हणजे अँग्रीली, हिअर मदर यू कॅन हॅव द कॅट अँड फीड इट ऑल यू वॉन्ट, ही घे एकदाची मांजर आई तुझ्याकडे आणि तिला काय भरवायचं ते भरव. आय शाल नॉट स्टॉप टू ईट, आय एम लिव्हिंग ॲट वन्स, मी काही इथे जेवायला थांबणार नाही, मी जात आहे एकदाचा इथून. मदर म्हणते प्लेंटिवली. प्लेंटिवली म्हणजे काय तर प्लेंटिवली म्हणजे इन अ सॅड किंवा कंप्लेनिंग वे, दुःखाने किंवा मग तक्रारीच्या स्वरामध्ये ती म्हणते व्हॉट मेक्स यू से सच अ थिंग, तुला असं काय झालंय असं की तू असं म्हणत आहेस मी इथे थांबणार नाही वगैरे. युअर मील इज रेडी अँड वेटिंग डिअर, तुझं जेवण तयार आहे आणि वाट पाहत आहे. यू कॅन सिट डाऊन, यू कॅन सिट डाऊन टू ईट ॲज सून ॲज यू हॅव हॅड युअर बाथ, जशी की तुझी आंघोळ झाली की तू पटकन जेवायला बस आणि जेवण करून घे. आता इथे यू हॅव हॅड युअर बाथ, इथे ही एक कन्स्ट्रक्शन इथे आपल्याला वाक्यरचना दिसते. यू हॅव हॅड युअर बाथ म्हणजे इथे हॅवचं पास्ट पार्टिसिपल हॅड हे वापरलेलं आहे आणि जो काळ आहे या वाक्याचा यू हॅव हॅडचा प्रेझेंट परफेक्ट आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने ती ॲज सून ॲज ही सुद्धा फ्रेज वाक्यामध्ये वापरता येणं आपल्याला स्पोकन इंग्लिशच्या दृष्टीने महत्त्वाचं असतं. आणि यू हॅव हॅडचा वापर तुम्हाला बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळेल. तर त्या प्रकारे तुम्ही तो अर्थ समजून घ्यायला शिका. ठीक आहे, त्यानंतर इथे काही शब्दार्थ दिलेत ते आपण पाहू. इन अ ब्लेझिंग टेम्पर म्हणजे व्हेरी अँग्री, अतिशय रागात. ब्रॅट्स म्हणजे नॉटी किड्स, खोडकर मुलं लहान घरातली. प्लेंटिवली म्हणजे दुःखाने किंवा तक्रारीच्या स्वरामध्ये. आता थिंक अँड आन्सर, हु इज दादा बाबू, कारण मेडने पाहिलं होतं दादा बाबू येतोय आणि मग ती म्हणली की दादा बाबू येत आहे. दादा बाबू म्हणजे कोण तर चतुर्भुज. चतुर्भुज इज दादा बाबू असं आन्सर त्याचं लिहा. वाय डज चतुर्भुज गेट अँग्री विथ हिज मदर, आता इथे बिकॉजने पण लिहिता येईल आणि सोने पण उत्तर लिहिता येईल. कसं पहा, आता विथ हिज मदर, तो आईबरोबर का चिडतो, आईवर का रागावतो असं म्हटलंय प्रश्नामध्ये. बिकॉज आता तुम्ही
बिकॉजने सुरुवात केली तर डायरेक्ट बिकॉज लिहा. बिकॉज चतुर्भुज मदर वॉन्ट्स टू फीड दॅट कॅट अँड सो शी इज आस्किंग फॉर हर आस्किंग हिम टू गिव्ह दॅट कॅट टू हर. ओके, असं तुम्ही ते उत्तर लिहू शकता. किंवा मदर वॉन्ट्स टू फीड दॅट कॅट सो चतुर्भुज गेट्स अँग्री विथ हिज मदर. असंही वाक्य तुम्ही तिथे करू शकता. सो वी आर मुव्हिंग फर्दर ऑन नेक्स्ट पेज. चतुर्भुज म्हणतो नो आय एम लिव्हिंग. नाही, मी एकदाच चाललोय. यू आर ऑल क्रेझी अबाउट कॅट्स इन दीज पार्ट्स. नो वन केअर्स फॉर मेन ऑफ वर्थ. तुम्हाला सगळ्यांना तुम्ही त्या मांजरींसाठी वेडे झाला आहात. इकडच्या भागातले सगळे लोक सारखी मांजर करत आहेत. नो वन केअर्स फॉर मेन ऑफ वर्थ. लायकी असलेल्या माणसांची कोणाला इथे काळजी नाहीये. किक्स आउट ॲट द कॅट. त्या मांजरीला तो लात घालतो. पहा, आंट येते तिथे आणि आंट काय म्हणते पहा, डोंट हर्ट द कॅट, शी हॅजंट डन एनी हार्म. तिने काही त्रास दिलेला नाही. तिच्या का वाटे जाता, तिला का दुखवतोयस. चतुर्भुज म्हणतो वेन इट कम्स टू अ कॅट यू आर ऑल हार्ट. जेव्हा मांजरीची वेळ येते तेव्हा सगळे तुम्ही तिच्या बाबतीमध्ये तुमच्या मनामध्ये दया उत्पन्न होते आणि सगळे दयाळू होता. बट यू हॅव नो पिटी फॉर ह्युमन बीइंग्स. परंतु तुमच्याकडे माणसांसाठी दया नाहीये, मानवासाठी दया नाहीये. असं म्हणून तो एक्झिट होतो, तिथून निघून जातो. लिटिल गर्ल येते तेवढ्यात. लुकिंग आउट, बाहेर पाहत म्हणते कम अँड सी अंकल हरी. अंकल हरी ये आणि बघ. व्हॉट अ बिग फॅट टेल. किती जाड आणि मोठी शेपटी आहे. हरी म्हणतो हुज टेल. चतुर्भुज. तो म्हणतो कोणाची शेपटी, चतुर्भुजची का. गर्ल म्हणते नो द कॅट्स. नाही रे, मांजराची शेपटी किंवा मांजरीची शेपटी. आता सीन 3 मध्ये काय झालं पहा. ऑन द रोड, रस्त्यावर घडलंय ते. एंटर चतुर्भुज बॅग इन हँड विदाउट द कॅट. आता तो येतोय, त्याच्या हातामध्ये पिशवी आहे परंतु मांजर त्याच्या हातामध्ये नाही. साधुचरण म्हणतो, तो भेटतो पहिल्यांदा. सर वेअर इज द कॅट ऑफ युअर्स. तुमची मांजर कुठे आहे सर. चतुर्भुज म्हणतो इट्स डेड. ती मेली एकदाची. साधुचरण म्हणतो हाऊ सॅड. किती दुःखद घटना आहे. हाऊ डिड इट हॅपन. कसं घडलं ते. चतुर्भुज म्हणतो इरिटेबली, तो वैतागलाय. तो म्हणतो आय डोंट नो. मला माहीत नाही एकदाचं. पुढे पा, परण येतो तिथे. परण म्हणतो हॅलो व्हॉट्स हॅपन टू युअर कॅट. काय घडलं तुमच्या मांजरीला. चतुर्भुज म्हणतो इट्स डेड. ती मेली. परण म्हणतो नो रिअली. हाऊ. नाही, खरं नाही वाटत. कशी मेली ती. चतुर्भुज म्हणतो द सेम ऑल ऑफ यू विल डाय. सगळे तुम्ही जसे मरणार आहात ना तशी ती मेली. बाय स्विंगिंग ॲट द एंड ऑफ अ रोप. दोराच्या एका टोकाला लटकली आणि गेली ती. परण म्हणतो गुड गॉड ही इज पॉझिटिव्हली फ्युरियस. या ठिकाणी पॉझिटिव्हली फ्युरियस इथे वापरलाय. पॉझिटिव्हली म्हणजे व्हेरी, खूप रागावलाय हा देवा एकदाचा, हा खूप रागावलाय असं परण म्हणतो. पुढे पहा काय होतंय. आणि स्वर्म ऑफ अर्चिन्स. अर्चिन्स म्हणजे रस्त्यावरची मुलं बॉ, थोडक्यात रस्त्यावर. आणि स्वर्म म्हणजे घोळका मुलांचा. रन आफ्टर चतुर्भुज, त्याच्या मागे पळतात ती घोळक्याने मुलं. आणि क्लॅपिंग अँड टीझिंग हिम विथ क्राईज ऑफ पुसी कॅट असं त्याला चिडवत त्याच्या मागे पळत आहेत. टीझिंग म्हणजे चिडवणे, हो की नाही. तर असं चिडवत आहेत. आणि त्यानंतर इथे कर्टन शब्द लिहिला आहे. कर्टन म्हणजे पडदा. असं पडदा असतो. नाटक तुम्ही पाहिलं असेल तर नाटकामध्ये पडदा पडतो. तर तसा पडदा त्या ठिकाणी पडतो आणि नाटक त्या ठिकाणी संपतं. या ठिकाणी शेवटचा एक डायलॉग आहे पाय छोटासा. मिया आलंय तिथे आणि ती काय म्हणते पहा, आय पीटी चतुर्भुज. मला चतुर्भुजची दया येते. हिज फॅमिली अँड फ्रेंड्स नो द ट्रू वर्थ ऑफ थिंग्स. कारण की सगळेजण मांजरीची चौकशी करत होते ना, म्हणून त्याच्या बाजूने ही मांजर मिया आहे. आणि ती म्हणते की हिज फॅमिली अँड फ्रेंड्स नो द ट्रू वर्थ ऑफ थिंग्स. ती म्हणते खरं आहे. आता इथे दिलं पाय ॲडॅप्टेड फ्रॉम द ट्रान्सलेशन ऑफ अ प्ले बाय रवींद्रनाथ टागोर. रवींद्रनाथ टागोरांच्या नाटकाचा हा काय आहे, ट्रान्सलेशन आहे, भाषांतर. आता असं भाषांतर का, तर रवींद्रनाथ टागोरांनी जे राईट केलं असेल हे प्ले ते बंगाली भाषेमध्ये असेल आणि ते तिथून इंग्लिश भाषेमध्ये तुमच्या अभ्यासासाठी इथे ट्रान्सलेट केलेलं दिसतंय. ठीक आहे. इथे काही शब्दार्थ आणि प्रश्न दिलेत ते आपण पाहूया. मेन ऑफ वर्थ म्हणजे ग्रेट, व्हॅल्युएबल मेन, की ज्यांना मोठी माणसं थोडक्यात. यू आर ऑल हार्ट. ऑल हार्ट ही फ्रेज आहे पहा. यू आर व्हेरी काइंड.
ऑल आर म्हणजे व्हेरी काइंड, तुम्ही सगळे दयाळू आहात. पॉझिटिव्हली म्हणजे व्हेरी. स्वर्म अ नॉयझी ग्रुप, गोंधळ घालणारा गट मुलांचा. अर्चिन्स म्हणजे किड्स इन द स्ट्रीट, रस्त्यावरची मुलं. इथे थिंक अँड आन्सर म्हटलंय. इज द कॅट रिअली डेड, खरंच ती मांजर मेली होती का? तर ती मांजर मेलेली नव्हती, परंतु तो चिडला होता आणि चिडल्यामुळे काय करत होता तो, मांजर मेली असं सांगत होता. सो काय येईल आन्सराचं? नो, द कॅट रिअली वॉज नॉट डेड. वाय डू द अर्चिन्स टीज चतुर्भुज, ती रस्त्यावरची मुलं चतुर्भुजला का चिडवत होती? बिकॉज चतुर्भुज वॉज पॉझिटिव्हली फ्युरियस. चतुर्भुज वॉज पॉझिटिव्हली फ्युरियस अँड सो द अर्चिन्स टीज चतुर्भुज. म्हणून चतुर्भुजला ते सर्वजण चिडवत होते. तो आधीच चिडलेला होता आणि चालला होता रागाने, म्हणून सगळी मुलं त्याच्या मागे घोळक्याने पळत होते आणि त्याला पुसी कॅट म्हणून चिडवत होते. आय होप यू ऑल हॅव अंडरस्टूड दिस प्ले व्हेरी वेल. इफ यू हॅव एनी डिफिकल्टी फॉर युअर अंडरस्टँडिंग, यू कॅन comment me. I will try to solve your difficulty. So my humble request to all of you, don't forget to subscribe my YouTube channel and also share my YouTube channel with your friends, because they will get familiar with all the English subject of standard 6th and 7th. Okay, thank you all of you for watching my video. Bye everyone.